तर आज आहे वटपौर्णिमा. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा नेहमीपेक्षा मी जास्तच लवकर उठली होती आज जरा. 5 वाजता उठले होते बघा. 5 वाजता उठून सर्व आवरुस्तोपर्यंत मला 5:30 वाजलेल्या. तर मला लवकरच मुलांचा टिफिन पण बनवायचा होता आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बी बनवायचा होता. परत वड पूजायलाही जायचं होतं. त्यासाठी बघा मी आधी मुलांचा टिफिन बनवायला घेतला. इकडं डाळ शिजायला घातली आणि इकडं लगेच मुलांचा टिफिन बनवायला घेतला आणि टिफिनमध्ये बघा उत्तप्पा बनवून घेत आहे. तर असं घाईघाईत पूर्ण चाललं होतं बघा माझा आज स्वयंपाक. गडबडच चालू होती स्वयंपाकाची. मुलांना टिफिनची तयारी केली बघा. इकडे उत्तप्पा बनवत होते. तोपर्यंत सोबतच सँडविच पण बनवत आहे मी बघा. सँडविच असे बटर लावून मध्ये जाम भरलेला आहे आणि साईडला बटर लावून असं गरम करून घेतलं मी. त्याच तव्यामध्ये घेतलं, ज्या तव्यामध्ये उत्तप्पा काढला होता त्याच तव्यामध्ये गरम गरम असं बनवून घेतलं. आणि म्हटलं मग पटकन मुलांचं टिफिन बनवत बनवत डाळ पण शिजायला घातली. तरच म्हटलं पटकन आवरलं जाईल. डाळ शिजायला टाकली की इकडं लगेच मी हे कणिक पण मळून घेतली होती बघा. मुलांची तयारी करून मुलांना शाळेला पाठवलं बघा. आणि बघा असं कारगिलमधलं वातावरण आता असं झालंय की नाही 2-4 दिवस असं कडक ऊन पडतंय की खूपच गरम व्हायला लागलंय बघा. इतकं थंडीत सुद्धा गरम होतं थंडीच्या ठिकाणी. तर मुलं वगैरे गेल्यानंतर बघा मी पूजा पटकन करून घेतली. तोपर्यंत इकडे डाळ पण शिजायला ठेवली होती. ती डाळ मी वाटून घेतली अगोदर. अगोदर बारीक करून घेतली आणि मग चटका दिला बघा याला. कारण पटपट पटपट काम आवरायची होती मला. आणि जरा डाळ पण मी जास्तच शिजायला घातली होती. कारण यांचे मित्र वगैरे असतात ना शिंगलवाले, त्यांना आम्ही कोणता सण त्योहार वगैरे असलं की असं काही वेगळं बनवलं, त्यांना सणाची आठवण वगैरे येते म्हणून आम्ही देत असतो, त्यांना टिफिन वगैरे पाठवत असतो. तर हे बघा पुरणचा चटका देऊन झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तूप घालून घेतलं आणि पुरण पण तयार झालं. तोपर्यंत इकडे लगेच आमटीची तयारी करते. त्यासाठी मी हिरव्या मिरचीची आमटी करणार आहे बघा. हिरवी मिरची, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता असं हे सर्व वाटण केलेलं मी फोडणीमध्ये टाकलं. आणि त्यामध्ये जर आता कढीपत्ता हा सुकलेला आहे म्हणून कढीपत्ता मी नंतर टाकला शेवटी. आणि घरचं तिखट थोडंच टाकलं कारण हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या, त्यामुळं धनिया पावडर, गरम मसाला आणि हळद वगैरे घालून घेतली. आणि हे येळवणी बघा ढवळून घेतले, व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे छान फोडणी बसते. आणि गरम गरम मोठ्या गॅसवरच फोडणी घालायची म्हणजे छान फोडणी बसते बघा. आणि शेवटी मीठ वगैरे टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं. आणि पुरण पण इकडं थंड झालं होतं, थोडंसं काढून घेतलं. तोपर्यंत लगेच जायफळ किसून घातलं त्याच्यामध्ये. आणि ह्याला आता अगोदरच वाटलं होतं त्यामुळे काही वाटायची गरज नव्हती. आणि थोडंसं प्लेटमध्ये काढते कारण मला घाई होते ना, थंड करून घ्यायचं होतं पुरण, कारण छोटे छोटे नैवेद्य मला बनवायचे होते. इकडं आमटी शिजते तोपर्यंत मी इकडं पूजेचं पण सामान थोडंफार काढून ठेवलं होतं बघा. तर इकडं बघा छोटे छोटे नैवेद्य मी बनवून घेते, जेणेकरून मंदिरात पण नेता येतील आणि इथं आपल्या घरातल्या मंदिराजवळ पण ठेवता येईल, म्हणून मी पटकन असे छोटे छोटे नैवेद्य बनवून घेतले. आणि आता गोड काही घाईघाईत मी बनवलं नव्हतं, दुसरं म्हणजे खीर वगैरे काय नव्हतं बनवलं, तर त्याच्यावरती साखर घालून असं ठेवून दिलं बघा मंदिरात. आता आमच्याकडे तर असं गोड काय नसलं की साखर किंवा गुळ घालतात बघा, त्याच्यावरती ठेवतात. तर बघा इथं मग नंतर आवरून मग पटकन नैवेद्य वगैरे बनवून घेतले. आणि पुरणपोळी मी नंतर आल्यावरच बनवणार आहे गरम गरम. तर आवरून वगैरे झालं. इथं आता बघा इथं कारगिलमध्ये तर आता वडाचं झाड कुठेही सापडणार नाही. तर इथं आता फौजी पत्नींना हे बघा थोडंफार ॲडजस्ट करावंच लागतं, पण भावना महत्त्वाच्या असतात बघा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण केला जातो, सौभाग्यवती केलं जातं. प्रत्येक सौभाग्यवती करत असते बघा हौशेने. आणि हे खरंच खूप आपुलकीचं आणि नात्याचा, जिव्हाळ्याचा, प्रेमाचा सण असतो हा. तर बघा इथं मी आता फोटो वगैरे आणलाय, तर वडाचं झाड वगैरे नाही इथं म्हणून तर फोटोचीच आम्ही पूजा करून घेणार आहे. तर फोटो असा मी लावून घेतलेला आहे. आणि दिवा लावून घेतला अगोदर पहिल्यांदा आणि त्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं बघा. तर आता झाड तर नसणारच आहे. आता इथं झाड लावलं तर येईल, पण काय माहिती येते की नाही. आता हल्ली बघा सफरचंदाची झाडं, खुरमानीची झाडं आपल्यापर्यंत सातारच्या ठिकाणी सुद्धा लावलेले आहेत बघा. मी पाहिलं होतं असंच व्हिडिओमध्ये, न्यूजमध्ये ऐकलं होतं. खुरमानीची झाडं सुद्धा आपल्या सातारमध्ये एका ठिकाणी फुलवलेले आहेत बघा. तर इथं बघा आता प्रत्येक ठिकाणची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. आमच्याकडे तर सिंपलच पद्धतीने करत असते, पण आता माझी जास्त करून वटपौर्णिमा बाहेरच होत असते बघा. फौजी पत्नी असल्यामुळं, सोबत असल्यामुळं. तर मी बऱ्यापैकी मला वाटते मिक्स झालेत माझ्या रूढी. आपल्याकडची वयस वेगळी, त्यांच्या बाकीच्या ठिकाणच्या ऑल महाराष्ट्राची वेगळी असते. त्या पद्धतीनं मी आंब्याला पण धागा, बाकीच्या बायका गुंडाळतात तशी मला सवय पडलेली आहे. आंब्याला पण धागा गुंडाळून ठेवला आणि हातावरच धाग्याच्या फेऱ्या काढून मग तो धागा हे हे केला, तिथे लावला फोटोलाच. आणि बघा नंतर एक प्रदक्षिणा घालून घेतली त्याच्या बाजूने. आणि मग नंतर शेवटी एक स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालून घेतली. आता झाड तर नाही वेडे घालण्यासाठी, त्यामुळं हातावरतीच वेडे घातले आणि ते फोटोला. आणि हे बघा कोकणातले ते त्यांची पण पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यांनी पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेतली, मग झाडाची पूजा करून घेतली त्या फोटोची. आणि बघा मी इथं प्रदक्षिणा पण करून घेतली. आणि
सगळ्यात शेवटी मग अशी वटी भरून घेतली बघा एकमेकींची आम्ही हळदी कुंकू वगैरे लावणं. आणि बाकीच्या पण मैत्रिणी होत्या बघा, कोणी केरळाच्या होत्या, कोणी बिहारच्या होत्या. त्यांना पण असं हळदी कुंकू लावून आम्ही वटी भरली होती बघा. तर छान वाटलं बघा असा त्योहार. अशा पद्धतीनं बघा आम्ही वटपौर्णिमा साजरी केली होती. असे एकत्र येऊन केलं की बघा छानच वाटतंय. आणि घरी येऊन बघा पटकन मला गरम गरम पुरणपोळी करायची होती, तर पुरणपोळी करायला लागली होती. थँक्यू, बाय.